नगरीमध्ये का आले? कारण सप्तद्वीप पृथ्वीवर त्या ठिकाणी हरिश्चंद्राचं राज्य होतं आणि विश्वामित्राने सांगितलं होतं माझ्या नगरीमध्ये कुठेच राहता येणार नाही. पण काशी अशी एक नगरी आहे जगाच्या पाठीवर, ती या पृथ्वीवरची नाही, ती भगवान शंकराच्या सुळावरची आहे. आणि म्हणून राजा हरिश्चंद्र काशीला गेला. 3 दिवसापासून पाणी पिलेलं नव्हतं. जी तारा राणी कधी आपल्या जीवनामध्ये राज्यातून कधी बाहेर आली नव्हती, तप्त असणाऱ्या उन्हामध्ये त्या तारेला, रोहिदास बाळाला चालावं लागलं. बाळ रडायला लागलं. बाळ म्हणतं बाबा भूक लागली हो, मला भूक लागली, मला तहान लागली, पाणी प्यायचं आहे. अरे काशी नगरी जवळच येत आहे. विश्वामित्राने केवढा मोठा अत्याचार केला हो. राजन माझ्या नगरीतलं पाणी पिता येणार नाही. अरे माझ्या नगरीतलं तुला अन्नही खाता येणार नाही, जा. आणि हे दृश्य पाहत होते आकाश मार्गातून 5 विश्वदेव, आणि त्या विश्वदेवानी हे दृश्य पाहिलं. अरे 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 किती निर्दयी आहे हे विश्वामित्रजी महाराज. सोन्यासारखी सुवर्णासारखी असणारी तेजपुंज असणारी ती राणी, जिने कधी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी सूर्य पाहिला नाही, अशी असणारी सूर्यवंशातली असणारी ती नारी तप्त उन्हामध्ये चालतही. अरे किती अत्याचार कराल रे तिच्यावर. छोटासा असणारा रोहिदास बाळ, अंगावर खेळणारा रोहिदास आज उन्हामध्ये या ठिकाणी तप्त उन्हामध्ये चालतही. अरे खूप मोठं पातक करत आहे विश्वामित्र. आणि मग विश्वामित्रजी महाराजांनी ज्या वेळेला त्या 5 देवांचा संवाद ऐकला, अरे हे माझं राज्य आहे आणि हरिश्चंद्राने मला दान केलं, तुम्ही कोण आहात? आणि मग शाप दिला त्या 5 देवांना. विश्वामित्रांनी काय शाप दिला? जा तुम्ही पृथ्वीवर जाल, पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल तुम्हाला, असा शाप दिला. आणि तेच 5 देव आहे ना, तेच 5 देव महाभारताच्या महाभारतामध्ये द्रौपदीच्या पोटी जन्माला आलेले 5 पुत्र होते. विश्वामित्रांनी त्यांना शाप दिला होता. आणि ज्या वेळेला ते म्हणायला लागले महाराज या शापातून शाप द्या, काळजी करू नका, तुमचा विवाह होणार नाही, विवाह होण्याच्या अगोदरच तुम्हाला अश्वत्थामा मारून टाकेल. आणि महाभारतातला खूप मोठा प्रसंग आहे. आणि त्या 5ही मुलाला अश्वत्थाम्याने मारलं, सद्गती दिली. मला सांगायचं काय की महाभारत महाभारताच्या युद्धामध्ये त्या 5ही मुलांनी पराक्रम केले होते, असे ते 5 देव. आणि मग ते विश्वामित्रजी महाराज राजाच्या समोर प्रगट झाले. काशी नगरीमध्ये राजा ज्या वेळेला आला आणि मग राजाला विश्वामित्रजी महाराज म्हणतात, अरे माझ्या असणाऱ्या मोहरा कुठं आहे? राजन मोहरा दे. इकडे रोहिदास बाळाला भूक लागलेली, तारा राणी पाण्यासाठी व्याकुळ झालेली होती. आणि मग विश्वामित्रजी महाराज म्हणतात, अरे माझ्या असणाऱ्या मोहरा मला पाहिजे. आज तुझा शेवटचा दिवस आहे, लक्षपूर्वक ऐक. सूर्यास्त होण्याच्या अगोदर तुम्हाला मोहरा आणून दिल्या पाहिजे. महाराज देतो ना तुम्हाला, काळजी करू नका हो, थोडं थांबा ना. अरे एकच प्रहर शिल्लक राहिला. महाराज देतो मी. आणि मग त्यावेळेला हा महाराज कसेन पद्यानमुपस्थितम मम पात्मा विस्मिताचम. ती तारा राणी होती ना, ती आपल्या पतीचे पाय पकडते. हो महाराज तुम्ही सत्याचं प्रतिपालन करणारे आहे. अहो या ब्राह्मणाला जेवढ्या मोहर लागतात तेवढ्या देऊन टाका आणि भर बाजारामध्ये तुम्ही मला विका. हो ऐका, सत्यचोक्त परो धर्म स्वर्ग सत्ये प्रतिष्ठिता. अहो तुम्ही सत्याचं प्रतिपादन करणारे आहे. महाराज ही तुमची असणारी भार्या आहे ना, ही पतिव्रता आहे, पण आज तुमच्यासाठी मी या ठिकाणी काही करायला तयार आहे. महाराज दासी बनवून मला तुम्ही विकून टाका. हो
राजा हरिश्चंद्राच्या डोळ्यात अश्रुधारा व्हायला लागल्या. अरे, माझी असणारी पत्नी विश्वसुंदरी, हजारो दासी तिच्या सेवा करणाऱ्या, आज माझ्या असणाऱ्या पत्नीवर काय प्रसंग आला. माझीच पत्नी मला म्हणते मला दासी म्हणून विकून टाका. महाराज, मला विकून टाका हो बाजारामध्ये. आणि मग हरिश्चंद्रजी महाराज बाजारामध्ये घेऊन उभे राहिले. आणि तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण बॉय येतो. त्या ब्राह्मणाची असणारी पत्नी घरामध्ये राहत होती आणि त्या ब्राह्मणाचं त्या पत्नीवर खूप प्रेम होतं. आणि एक दिवस ती ब्राह्मण पत्नी आपल्या पतीला म्हणते, अहो मला एखादी दासी पाहिजे हो, दासी. आणि मग त्यावेळेला तो ब्राह्मण बाजारामध्ये आला आणि मग पाहिलं, तारेला पाहिलं आणि त्या ब्राह्मणाने हरिश्चंद्राला विचारलं, आहा, कोण आहे ही, विकायची आहे का? उचक्या देऊन हरिश्चंद्रजी महाराज रडत होते, पण त्यांनी आपलं रडणं आतच दाबून टाकलं. अरे, विकायची आहे का? माझी असणारी राणी, फुलांमध्ये राहणारी, आज ती दास्यत्व या ठिकाणी पत्कारणार आहे. विदीर्ण झालं राजाचं असणार हृदय. राजाच्या मनामध्ये विचार यायला लागला, अरे, माझ्या असणाऱ्या पत्नीला दास्यत्व देण्या अगोदर मी मरत का नाही? आणि मग त्यावेळेला भगवान परमात्म्याची आठवण करतात. हे भोलेनाथ, काय न्याय दिला रे तुम्हाला या काशी नगरीमध्ये येऊन? आणि मग तारा हरिश्चंद्र महाराजाला विनंती करते, महाराज, अहो पाहता काय, तुम्ही मला विकून टाका, मी तुमच्यासाठी काही पण करायला तयार आहे, पण सत्य मात्र सोडू नका हो. अनुकथामिदवित्तम गृहापर्यमे बलाम. आणि मग त्यावेळेला ब्राह्मणाने त्या हरिश्चंद्राला विचारलं, सांग, तुझ्या असणाऱ्या या पत्नीची, दासीची काय किंमत आहे? खरंच दासीची किंमत होईल का हो त्या तारेची? आणि मग त्या 100 मोहरा काढल्या आपल्या जोडीतून. घे. विश्वामित्रजी महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले. राजन, अरे पाहतो काय, देऊन टाक लगेच. राजाचा पर्याय खुंटला आणि आपली असणारी धर्मपत्नी भार्या, राजेश्वरी असणारी, पतिव्रता असणारी नारी आज राजाला भर बाजारामध्ये ब्राह्मणाला विकावी लागली. आणि दासी म्हणून तिला ब्राह्मणाने त्या ठिकाणी विकत घेतलं. आणि विकत घेतल्यानंतर मग तो ब्राह्मण बुवा ज्या वेळेला निघाला त्यावेळेला रोहिदास बाळ आपल्या आईचा हात पकडतो. आई, अरे मला कुठे सोडून चालली रे? आणि मग ती असणारी पत्नी तारा त्या ब्राह्मण बोला म्हणते, अहो माझा काळजाचा तुकडा आहे माझा बाळ, 5 वर्षाचा असणारा माझा बालक आहे, मला एकदाच त्याला भेटू द्या हो, एकदाच त्याला भेटू द्या. आणि मग त्यावेळेला ब्राह्मण भाऊ म्हणतात, घे घे भेटून. आणि रोहिदास बाळ आईला म्हणू लागला, आई 3 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही. आई, आज मला भूक लागलेली आहे फक्त तुझ्या प्रेमाची. आई, आई मला सोडून जाऊ नको ग. आई, आई मला सोडून जाऊ नको ग. बाळ रडायला लागलं. आणि तारा आणि हुसक्या देऊन रडायला लागली. आपल्या बाळाला कुशीत घेतलं. बाळा, आता काय करू रे मी? आणि मग त्या ब्राह्मणाला विनंती केली, मला जसं विकत घेतलं ना तसं माझ्या बाळाला पण तुम्ही विकत घ्या ना हो. माझा रोहिदास बाळ एकटा राहणार नाही माझ्याशिवाय. माझ्या अंगावर खेळतो, माझ्या जवळ झोपतो, म्हणून माझ्या बाळालाही तुम्ही विकत घ्या. आणि मग त्या ब्राह्मण बुवांनी काही मोहरा काढल्या आणि राजा हरिश्चंद्राच्या हातामध्ये दिल्या. जा, मी तुझ्या बाळालाही दास्यत्व म्हणून त्या ठिकाणी विकत घेत आहे. आणि विकत घेतलं. आणि त्या ब्राह्मण बुवांनी, अहो वर्णन आलेलं आहे, ब्राह्मण बुवांनी तर चोटी पकडली, वेणी पकडली आणि त्या तारेला त्या ठिकाणी फरफडीत घेऊन चालला हो, जिच्या पोटामध्ये 3 दिवसापासून अन्न नव्हतं. आणि मग करून क्रंदन करून हरिश्चंद्रजी महाराज रडायला लागले. डोळ्यामध्ये पाणी आलं राजाच्या.
अरे हे विधात्या काय झालं? हस्तेन वस्त्रारमाकणं कालं पक्षधर शिशु. अरे माझा बाळ, रोहिदास बाळ शिशु, अरे तारा मला सोडून चालले का तुम्ही? आणि मग विश्वामित्राने सांगितलं, राजन रडण्याचं नाटक बाळ माझ्यापासून दूर गेला, माझा बाळ माझ्यापासून दूर. ममतेच्या सानिध्यात जाते हे दूर, ममतेच्या सानिध्यात जाते हे दूर. गेला माझा बाळ माझ्यापासून दूर, गेला माझा बाळ माझ्यापासून दूर. महाराज करुण क्रंदन करून रडत आहे. बाळ गेला. स्वतःची असणारी पत्नी दास्यत्व म्हणून त्याला द्यावं लागलं. विदीर्ण झालं राजा हरिश्चंद्राचं हृदय. अरे विधात्या, काय रे हे दिवस माझ्यावर आणले तू? कोणतं पाप केलं होतं मी मागच्या जन्मामध्ये, त्याची शिक्षा तुम्हाला देऊ लागला? आयुष्यात कधी मी खोटं बोललो नाही, माझ्या जीवनामध्ये मी कधी कपट केलं नाही देवा. अरे देवा, काय केलं हे भोले बाबा? अरे तुझ्या काशी नगरीमध्ये मी न्याय मागण्यासाठी आलो होतो. सप्तद्वीप असणारी पृथ्वी मी विश्वामित्रजी महाराजांना दान केली, आणि त्रिशूळावरची असणारी काशी, त्या काशीमध्ये मी आलो रे देवा. माझी काय अवस्था केली रे तू? चौथा प्रहरस्य दुर्गंधो विकृतस्य शमश्रुलो दंतरो. हरिश्चंद्रजी महाराज रडत होते आणि तेवढ्यामध्ये विश्वामित्रांचं आगमन झालं. कपालो हस्तो दीर्घस्य भैरवो तिवन्दमुतः. आणि मग विश्वामित्रजी महाराज हरिश्चंद्राला म्हणत आहे, राजन, अरे कुठे आहे अश्वमेध यज्ञाची असणारी ती माझी संपत्ती दे. महाराज, थोडा दम काढा ना, मला काहीतरी वेळ द्या ना. हो राजन, वेळ नाही. सूर्यास्त होण्याच्या अगोदर मला संपत्ती पाहिजे, मोहरा पाहिजे, नाही तर शाप देऊन तुला भस्म करेल मी, भस्म करेल. महाराज, मी तुमचे चरण पकडतो, थोडा वेळ द्या मला. काय विद्यार्थ्याची असणारी लीला, त्या काशी नगरीचा असणारा राजा, आणि त्या काशी नगरीचा असणारा राजा, त्या राजाचा असणारा सेवक चांडाळ, चांडाळ त्या ठिकाणी आला. विकराळ अशा प्रकारचं चांडाळाचं रूप, स्मशानाचा असणारा राजा, प्रवीर त्याचं नाव आहे, आणि तो प्रवीर नावाचा असणारा त्या स्मशानाचा असणारा राजा तिथे आला. आणि पाहिलं, कोण आहे रे तो? राजा हरिश्चंद्राने त्यांचा परिचय दिला. अरे मी या स्मशानाचा राजा आहे, चांडाल मला म्हटलं जातं. माझ्या इथे नोकरी करशील का? चांडाळ शब्द ऐकल्यानंतर महाराज म्हणा लागले, कथः चांडाल दास्यत्व गमिष्ये विता कामुकः.
नाही नाही, अरे मी या असणाऱ्या त्रिभुवनाचा राजा, सप्तद्वीप पृथ्वीचा राजा एका चांडाळाचं दास्यत्व नाही नाही, कदापि शक्य नाही. चांडाळाचं दास्यत्व मी करू शकत नाही देवा. अरे यापेक्षा मला मारून टाक, हे प्राण गेले तरी चालते, पण चांडाळाचं दास्यत्व मी करणार नाही.